आर्थिक फसवणूक प्रकरणी नरेश कार्डाविरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नाशिक रोडचे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि कार्डा कन्स्ट्रक्शनचे संचालक नरेश कार्डा यांचे पाय दिवसेंदिवस अधिकच खोलात रुतत आहेत। ग्राहकांची 2.25 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 2 वेगवेगळे गुन्हे नाशिक रोड पोलीस ठाण्यात नुकतेच दाखल करण्यात आले। त्यापाठोपाठ देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात देखील नरेश जगुमल कार्डा आणि दिशा नरेश कार्डा यांच्या विरुद्ध 9.25 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवळाली कॅम्पच्या संसर्गी लेन नंबर 1 प्रभावशी सोसायटीत राहणारे व्यापारी प्रकाश होलाराम चावला वय वर्ष 55 यांनी आपली फसवणूक झाल्याची फिर्याद देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नोंदवली आहे। फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे, देवळाली छावणी परिसर हद्दीतील शिगवेबहुला बांधस्कूल रोडवरील सर्वे नंबर 298/2 मधील मिळकत मेसर्स देवेस इन्फ्रास्ट्रक्चर्स भागीदारी संस्थेवर फिर्यादी यांनी खरेदी केली। बांधकाम व्यावसायिक नरेश कार्डा तसेच दिशा नरेश कार्डा दोघे राहणार कार्डा हाऊस गुलमोहर कॉलनी आनंदनगर मुक्तिधाम मागे नाशिक रोड यांनी फिर्यादी प्रकाश चावला व इतर भागीदार यांचा विश्वास संपादन केला, परंतु त्यांची संमती न घेता सदरची मिळकत एका हाऊसिंग फायनान्स कंपनीत गहाण ठेवून त्या बदल्यात मोठी रक्कम त्यांनी कर्जाऊ घेतली। मात्र ती रक्कम परत न करता सदर मिळकतीवर कोणतेही बांधकाम केले नाही। सदर रकमेचा विनियोग त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी केला, तसेच झालेल्या करारनाम्याचे उल्लंघन केले आणि 8,79,72,300 रुपयांची फसवणूक केली, अशी फिर्याद प्रकाश होलाराम चावला यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नोंदवली आहे। देवळाली कॅम्प पोलिसांनी आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक नरेश जगुमल कार्डा व दिशा नरेश कार्डा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे हे करीत आहेत। AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक।